हाती झोळी घेता क्षणी झालं आभाळ ठेंगण. हाती झोळी घेता क्षणी झालं आभाळ ठेंगण. माझ्या देहा पुढ झालं साऱ्या जगाचं अंगण. हाती झोळी घेता क्षणी झालं आभाळ ठेंगण. चार पदराची टोके हो हो एका जागी एक झाली. चार पदराची टोके एका जागी एक झाली. गेले भेदा भेदलया भेट गाठीत भेटली हो हो. झाले निर्मळ जीवन झाले मनही पावन. हाती झोळी घेता क्षणी झालं आभाळ ठेंगण. हाती झोळीच तलवार अहंकाराशी लढलो. हाती झोळीच तलवार अहंकाराशी लढलो. खाली उतराया गेलो परी शिखरी चढलो हो. मला कुणीही पाहिना मीच पाहत राहीन. हाती झोळी घेता क्षणी झालं आभाळ ठेंगण. माझ्या झोळीच्या धाकाने क्रोध पळाला पळाला. माझ्या झोळीच्या धाकाने क्रोध पळाला पळाला. दूर राहिली ममता दंभ जळाला जळाला. दूर राहिली ममता दंभ जळाला जळाला. माझे हालके जीवन माझे हालके जीवन माझे वाढले वजन. हाती झोळी घेता क्षणी झालं आभाळ ठेंगण.
झोळीत नांदते हो हो मोक्ष फळाचे ते बीज माझ्या झोळीत नांदते मोक्ष फळाचे ते बीज आणि तिच्यात राहते साऱ्या गुपितांचे गुज हो याच झोळीला पाहून गेले मरुनी मरण हाती झोळी घेता क्षणी झालं आभाळ ठेंगण माझ्या झोळीला पाहता झाला देवही भिकारी माझ्या झोळीला पाहता झाला देवही भिकारी भिक्षा मागत असता येता माझ्याच माघारी त्याच्या मागे मी चालतो देव चालतो मागून हाती झोळी घेता क्षणी झालं आभाळ ठेंगण माझ्या झोळीत मिळाले साऱ्या बळाचेही बळ माझ्या झोळीत मिळाले साऱ्या बळाचेही बळ तिच्या उदरात आहे पहा अमृताचे फळ तिच्या उदरात आहे पहा अमृताचे फळ रस त्यागिला तरीही डोळी रसाने भरली हाती झोळी घेता क्षणी झालं आभाळ ठेंगण माझ्या देहा पुढं झालं साऱ्या जगाचं अंगण हाती झोळी घेता क्षणी झालं आभाळ ठेंगण हाती झोळी घेता क्षणी झालं आभाळ ठेंगण हाती झोळी घेता क्षणी झालं आभाळ ठेंगण झालं आभाळ ठेंगण दंडवत प्रणाम. देवश्री चक्रधर यूट्यूब चॅनलवर झोळी काव्यरचना आणि विश्लेषण ऐकत असलेल्या सर्वच धर्मप्रेमी वासनिक भिक्षुक बंधू भगिनी अच्युत गोत्रे यांचे हार्दिक स्वागत. बाभो शास्त्री विरचित दिव्य आणि अद्वितीय अशा या झोळी काव्यामध्ये वर्णन केलेल्या शब्दांची व्यापकता आणि कल्पकता अप्रतिम आहे. झोळी हे संन्यासी जीवनाचे प्रतीक आहे. हिंदू धर्मांतर्गत येणाऱ्या पंथ संप्रदायामध्ये
संन्यास स्वीकारणे या बाबीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महानुभाव संप्रदायात ही कृतियुक्त परंपरा अव्याहतपणे चालू आहे. ऐहिक जीवनाशी संगत असलेल्या सर्वच विषयांचा न्यास केल्यानंतर संन्यस्त होऊन झोळी हाती घेणाऱ्या विरक्ताचा आनंद व संन्यास वृत्तीचे भव्य दिव्य स्वरूप प्रस्तुत गीतात अत्यंत मुक्तपणे व समर्पक उपमा दृष्टांतादी अलंकाराने काव्यमय होऊन स्पष्ट होते. प्रथम चरणामध्ये काय म्हटलेलं आहे? हाती झोळी घेता क्षणी झालं आभाळ ठेंगण, माझ्या देहा पुढं झालं साऱ्या जगाचं अंगण. हाती झोळी घेता क्षणी झालं आभाळ ठेंगण. हाती झोळी घेतली म्हणजे प्रपंचाचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्या क्षणी आनंदाचं परिमाण एवढं विस्तारलं की आभाळ सुद्धा ठेंगणं झालं, नाही का? हाती झोळी घेता क्षणी झालं आभाळ ठेंगण, माझ्या देहापुढं झालं साऱ्या जगाचं अंगण. अफाट पसरलेलं समग्र विश्व मला संन्यासी वेश धारण करून हाती झोळी घेतलेल्या माझ्या 3.5 हाताच्या देहापुढे लहानशा अंगणासारखं वाटू लागलं. हे असं ध्रुवपदामध्ये वर्णन केलेलं आहे. प्रथम चरणामध्ये काय म्हटलेलं आहे? 4 पदराची टोके हो हो एका जागी एक झाली. 4 पदराची टोके एका जागी एक झाली, गेले भेदा भेदलया भेट गाठीत भेटली हो. झाले निर्मळ जीवन झाले मनही पावन. हाती झोळी घेता क्षणी झालं आभाळ ठेंगण. 4 पदराची टोके एका जागी एक झाली. झोळीच्या पदराला 4 टोक असतात, जणू काही ते 4 वर्णच आहे. ते 4ही टोक एकात एक गाठी बांधून एका ठिकाणी येतात तेव्हा 4 उरत नाही, केवळ एकच शिल्लक राहतात. 4 पदराची टोके एका जागी एक झाली, गेले भेदाभेद लया भेट गाठीत भेटली. अशा स्थितीमध्ये अनेक रूपी असलेले भेदाभेद संपुष्टात आले आणि ही समानत्वाची भेट झोळीच्या एका गाठीत मला मिळाली. झाले निर्मळ जीवन झाले मनही पावन. झोळी स्वीकारताच जीवनातील मलिनता नष्ट होऊन ते निर्मळ झाले, त्यासोबतच मनाचे कसमळ झडून मनही पवित्र झाले. दुसऱ्या चरणामध्ये कवीनं काय म्हटलेलं आहे? हाती झोळीच तलवार अहंकारासी लढलो. हाती झोळीच तलवार अहंकारासी लढलो. खाली उतराया गेलो परी शिखरी चढलो हो. मला कुणीही पाहिना मीच पाहत राहीन. हाती झोळी घेता क्षणी झालं आभाळ ठेंगण. हाती झोळीच तलवार अहंकाराशी लढलो. माझ्या हातातील झोळीला तलवार करून मी अहंकाराशी यशस्वी लढा दिला. खाली उतराया गेलो परी शिखरी चढलो. भिक्षेकराच्या वृत्तीतील अहंभाव नाहीसा करणारी झोळी हाती घेण्यापूर्वी लौकिक दृष्ट्या मी एका विशिष्ट अशा उच्च स्थानी होतो, पण झोळी घेताच ते स्थान सुटून मी भिक्षेकरी या खालच्या स्थानापर्यंत उतरलो. परंतु ज्ञानमय डोळसपणे पाहिले तर हे दिसेल
की मानव जीवनातील श्रेयस साधनेच्या पर्वत शिखरावर मी चढलो आहे. मला कुणीही पाहिना, मीच पाहत राहीन. येथे मला सर्वसामान्य लोकांपैकी कोणी बघणार नाही, कारण त्यांची व माझी जीवनदृष्टी भिन्न आहे. मी मात्र स्वतःला पाहीन, म्हणजे आत्मपरीक्षण करीन. पुढील चरणामध्ये कवी बाबू शास्त्रींनी काय म्हटलेलं आहे? माझ्या झोळीच्या धाकाने क्रोध पळाला पळाला, माझ्या झोळीच्या धाकाने क्रोध पळाला पळाला, दूर राहिली ममता, दंभ जळाला जळाला हो, हो. माझे हालके जीवन, माझे वाढले वजन, हाती झोळी घेता क्षणी झालं आभाळ ठेंगण. माझ्या झोळीच्या धाकाने क्रोध पळाला पळाला. माझ्या झोळीच्या परमार्थ विरोधक अवगुणांना धाक आहे. क्रोध हा अनेक दुर्गुणांचे मूळ असून अनेक विकृतीच्या शाखा असणारा वृक्ष आहे. तो झोळीच्या दराऱ्याने माझ्यापासून कुठेतरी खूप दूर गेला. दूर राहिली ममता, दंभ जळाला जळाला. प्रापंचिक जीवनच मुळी मी व माझे या ममत्वदर्शक गुणांच्या बेरजांची उतरंड असते. ती ममता सुद्धा सुटून गेली आणि दंभयुक्त जीवनाचा दर्प व्यक्तीच्या अवतीभोवती नांदत असतो. तो दंभ अवघा जळूनच गेला. माझे हलके जीवन, माझे वाढले वजन. झोळी हाती घेतली त्या क्षणी जीवनाचा समग्र भार उतरला. भारभूत वाटणारे देहिक ऐहिक सोपस्कर संपले व चित्ताला हलकेपणाची जाण देणारी मुक्तता मिळाली. एका अर्थी लोकांच्या नजरेतूनही माझ्या जगण्यातील बोझ जाऊन मी हलका झालो. तथापि मला हे कळून आले की जीवाच्या उन्नती करता आवश्यक अशा साधन सामग्रीने मी समृद्ध झालो व परमार्गाच्या क्षेत्रामध्ये आपोआपच महत्वपूर्ण असे काही साध्य केल्याने माझ्या नरजन्माला मूल्य प्राप्त झाले. त्याला एक वजन आले. म्हणून काव्यामध्ये म्हटलेले शास्त्रीजींनी की माझे हलके जीवन, माझे वाढले वजन. पुढील चरणामध्ये काय म्हटलेलं आहे? माझ्या झोळीत नांदते मोक्ष फळाचे ते बीज, माझ्या झोळीत नांदते मोक्ष फळाचे ते बीज, आणि तिच्यात राहते साऱ्या गोपीतांचे गुज हो, हो. याच झोळीला पाहुनी गेले मरुणी मरण, हाती झोळी घेता क्षणी झालं आभाळ ठेंगण. माझ्या झोळीत नांदते मोक्ष फळाचे ते बीज. माझ्या झोळीचा अर्थ भिक्षेच्या संग्रहापुरता नाही, तर ज्या वृक्षाला मोक्षाचे फळ येणार आहे त्या वृक्षाचे बीज सुद्धा झोळीत आहे. ते केवळ अस्तित्वदर्शक नसून नांदते आहे. तात्पर्य क्रियाशील आहे. त्याचा वृक्षही होणार, फळही मिळणार आहे. आणि तिच्यात नांदते आणि तिच्यात राहते साऱ्या गुपितांचे गुज. गुह्य ज्ञानादी सगळी गुपिते रहस्य या झोळीत आहे. ती गुज या अवस्थेला हितगुज करायला लागतात, बोलकी होतात, माझ्याशी संवाद करून मला ज्ञान देतात. याच झोळीला पाहून गेले मरुणी मरण. प्रत्येक जीवाला मृत्यू अटळ तर आहेच, परंतु त्याचे भय सदा न कदा टांगत्या तलवारीसारखे डोक्यावर असते. झोळी धारण केलेल्या संन्याशाने जीवन मरणाचा भेद जाणलेला असतो. तो मोक्ष पथाचा पांथस्य असतो, भयरहित असतो. त्यामुळे त्याच्याकरता मृत्यू एक
परिणामशून्य निसर्गदत्त दैहिक प्रक्रिया असते. म्हणूनच तो मरणाला मृतवत समजतो. म्हणून असं कवीने त्यात सुंदर कल्पना करताना असं म्हटलं की याच जोडीला पाहुनी गेले मरुनी मरण. पुढच्या चरणामध्ये काय म्हटलेलं आहे? माझ्या झोळीला पाहता झाला देव ही भिकारी. माझ्या झोळीला पाहता झाला देव ही भिकारी. भिक्षा मागत असता येता माझ्याच माघारी हो. त्याच्या मागे मी चालतो देव चालतो मागून. हाती झोळी घेता क्षणी झालं आभाळ ठेंगण. माझ्या झोळीला पाहता झाला देवही भिकारी. माझी झोळी संन्यासाचा सौंदर्य अलंकार आहे. ती पाहून देव सुद्धा भिकारी झाला. कारण ती झोळी देव दुर्लभ तर आहेच, पण तिच्या सवी असणारा गुणसमुच्चय मोहक आहे. म्हणून म्हणतात माझ्या झोळीला पाहता झाला देवही भिकारी. भिक्षा मागत असता येता माझ्याच माघारी. भिक्षा मागताना देव माझ्या मागे मागे येतो. देवाची उदारता अवर्णनीय आहे. पण संन्यासी निर्मोही व अपरिग्रही असल्याने देवाचे उदारत्वही थिटे पडते. या झोळीधारकाच्या थोरत्वाने देव त्याच्या माघारी चालत असतो. त्याच्या मागे मी चालतो देव चालतो मागून. हा एक असा विचित्र वर्तुळाचा प्रवास खेळ आहे. हा विचित्र प्रवास वर्तुळाचा खेळ आहे. हा विचित्र प्रवास आहे की देव माझ्या मागे फिरत असतो तर मी देवाच्या मागे फिरत असतो. त्याच्या मागे मी चालतो देव चालतो मागून. कारण भक्त देवाला शोधत असतो तर देव सच्च्या भक्ता करता धांडोळा घेत असतो. म्हणून असं म्हटलंय की त्याच्या मागे मी चालतो देव चालतो मागून. शेवटच्या आणि अंतिम चरणामध्ये वर्णन करताना काव्यामध्ये काय म्हटलेलं आहे? माझ्या झोळीत मिळाले साऱ्या बळाचेही बळ. माझ्या झोळीत मिळाले साऱ्या बळाचेही बळ. तिच्या उदरात आहे पहा अमृताचे फळ हो. रस त्यागीला तरीही झोळी रसाने भरली. रस त्यागीला तरीही झोळी भरली रसान. हाती झोळी घेता क्षणी झालं आभाळ ठेंगण. मला झोळीत मिळाले साऱ्या बळाचेही बळ. मला झोळीमध्ये सर्व सामर्थ्याने एकवटलेले सामर्थ्य मिळालेले आहे. मला झोळीमध्ये सर्व सामर्थ्याने एकवटलेले सामर्थ्य मिळालेले. त्या सामर्थ्यानेच नरदेह प्राप्तीचे अंतिम लक्ष्य म्हणजेच मोक्ष मिळवणे मला सुकर होईल. आणि तिच्या उदरात आहे पहा अमृताचे फळ. मोक्ष हे अमृताचे फळ आहे. अमृतात केवळ चिरंजीवित्व असेल तर त्याच्या फळात मुक्ती आहे. आणि ते फळ सहज दिसेल असे नाही, तर झोळीच्या गर्भगृही सुरक्षित ठेवलेले आहे. रस त्यागीला तरीही झोळी रसानं. झोळी भरली रसानं. रस त्यागीला तरीही झोळी भरली रसानं. खरे तर झोळीत येणारे भिक्षान्न खाणे हेच अन्नातील षड्रसांचा त्याग करण्याचे सूचक आहे. झोळी आणि संन्यस्त वृत्ती यांचा समन्वय असल्याने विषयाधिष्ठित सर्व रसांचाही त्याग केलेला आहे. तरीही झोळी सर्व जीवन रसांनी परिपूर्ण झालेली आहे. हा रस परमेश्वराच्या परमप्रीतीचा भक्तीचा असून आनंदमय, अवीट आणि न संपणार आहे. शब्दातीत आहे. त्यालाच मोक्षानंद म्हणतात. तो अनिर्वचनीय आहे. म्हणून झोळी रस त्यागीला तरीही झोळी रसानं भरली
असं काव्यामध्ये म्हटलेलं आहे. हाती झोळी घेता क्षणी झालं आभाळ ठेंगण, माझ्या देहापुढं झालं साऱ्या जगाचं अंगण. अशी ही झोळी अत्यंत सुंदर अशी कल्पना, काव्यमय कल्पना बाबूशास्त्रींनी आपल्या काव्यामध्ये केलेली आहे. अशी झोळी जिच्यात सारे विश्व सामावलेले आहे, जिच्यात ईश्वरीय प्रेम आहे, अशी झोळी आपणा सर्वांना प्राप्त हो अशी प्रभूचरणी प्रार्थना. दंडवत प्रणाम.